नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील 2 शाळकरी विद्यार्थिनींचा आज दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाल्याची या परिसरात चर्चा होत आहे. शहरमध्येच आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनेची माहिती मिळताच तिथे पोहोचून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाचारणा केली. पोट दुखत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मुली दाखल होत्या. मुलींचे मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजणार आहे. आमदार कोठे यांनी दूषित पाणी पुरवठा बंद करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. हे दुःखद दुर्दैवी घटना आहे. यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे. त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं. अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं. पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं. इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. परंतु आत्ता जी मुली ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.